श्रीपादराजम शरणम प्रपद्ये। आज आपण 35वा अध्याय करतोय। 35व्या अध्यायामध्ये उग्र तारादेवीचे वर्णन केलेले आहे आणि या अध्यायाची फलश्रुती म्हणजे वाकशक्ती प्राप्त होते आणि पॉवरफुल स्पीच असतं। तर या अध्यायापासून शंकरपट आणि एक धर्मगुरू आलेले असतात, तेव्हा त्यांना एक आश्रम दिसतो। त्या आश्रमामध्ये तारादेवीची मूर्ती असते आणि तारादेवीची मूर्ती असते आणि तारादेवी म्हणजे ती लोकांचं दुःख निवारण करते, त्यातून त्यांना तारून नेते, त्यामुळे तिला तारादेवी असं म्हणतात। आणि तारादेवीचे खरे स्वरूप काय आहे? खरे स्वरूप म्हणजे तिच्याजवळ हे कात्री, कमळ, खड्ग, कपाळ हे आहे। तिने व्याघ्र चर्म पांघरलेले असते। तिच्या गळ्यामध्ये मुंडमाळा असतात। ती त्रिनेत्री आहे अशी तिची ख्याती आहे। आणि तिची जो उपासना केली तर आपल्याला अकस्मात वाकचातुर्य येतं आणि शिवाय सामान्य माणूस बृहस्पतीसारखा विद्वान होतो। तसं सिद्ध पुरुषांना एकदा एक बालक समोर येतो, दिव्य बालक समोर येतो। दिव्य बालकाच्या पायामध्ये पैंजण असतात। तर पैंजणाचा कर्णमधुर आवाज त्यांच्या कानात जातो। त्यावेळी बालक त्यांना म्हणतो की हे पैंजण माझ्या पायाचे खूप घट्ट झाले, तुम्ही ते काढून देता का? ते म्हणाले, हो मी काढून देतो। त्याने काढून दिले। तर ते काढून दिल्यानंतर बालकाने ते पैंजण त्यांना हातात दिले आणि त्यांना म्हणाले, तुम्ही या पैंजणाची पूजा करा किंवा स्वतःजवळ ठेवा आणि त्यामुळे तुम्ही जे काही कार्य करा, चांगले वाईट काय, त्याचं तुम्हाला गायडन्स या पैंजणामुळे मिळेल। त्याप्रमाणे सिद्ध पुरुषांनी हे पैंजण देवापाशी ठेवले आणि त्यांनी त्याची पूजा अर्चा केली। त्यामुळे त्यांना मोक्षप्राप्ती झाले आणि तारकादेवी त्यांना प्रसन्न झाली आणि त्यामुळे ते या शक्तीचा उपयोग चांगल्याकरता करू लागले। म्हणजे काही लोकांचे दुःख निवारण करू लागले, त्यांना दुःखातनं तारू लागले आणि काही लोकांना वाकचातुर्य किंवा पॉवरफुल स्पीच याचा गायडन्स करू लागले। अशी या विद्याची ख्याती आहे। त्याचप्रमाणे श्रीपाद प्रभूंना सिद्ध पुरुषांना श्रीपाद प्रभू म्हणाले की हे दोघे येणार आहेत, हे तुला मी आधी सांगितलेलं होतं। त्यामुळे आणि त्यांना आधी म्हणजे सिद्ध पुरुषाला हे लोक येणारे माहीत होतं, त्यामुळे त्यांनी त्याचं आगत स्वागत चांगलं केलं। आता अध्यायातून बोध असा होतो की आपण जर कोणाची डिव्होशन अगदी एकाग्रतेने जर कुठली पूजा केली तर आपल्याला जे हवं आहे ते मिळतं आणि आपल्याचं बोलणं सुधारतो, आपल्याला चांगलं पॉवरफुल स्पीच